नमस्कार मंडळी, मी अविनाश केडवे. माझ्या गुलाब मालिकेतील भाग 1 ते भाग 4 यांना आपण जो उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. गुलाब भाग 5 आपल्यापुढे सादर करताना काही अपरिहार्य कारणाने थोडा उशीरच झाला. तरी देखील या भागालाही आपण असाच उत्कृष्ट प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. चला तर ऐकूया गुलाब भाग 5. डिसेंबर महिन्याची थंडी. अंधाराची रजई पांघरून सरंजामींचा बंगला शांतपणे झोपला होता. साधारणपणे 2 वाजताची वेळ असावी. कृष्णाची झोप चाळवली. शेजारी नेहा आणि तिच्या कुशीत वसंत शांतपणे झोपले होते. कृष्णाला जाणवले आपला घसा कोरडा पडला आहे. तो पाणी घेण्यासाठी उठला. तोच त्याने धप असा आवाज ऐकला. सोबतच कुणाच्या तरी पावलांचा आवाज देखील ऐकला. तो सावध झाला. पावलांचा आवाज दूर दूर होत चालला होता. तोच त्याने पुन्हा एकदा धप असा आवाज ऐकला. याही पावलांचा आवाज आधीच्या पावलांच्या दिशेनेच चालला होता. तो हळूच दार उघडत बाहेर आला. त्याने बघितले 2 सावल्या दबकत दबकत प्रतापरावांच्या खोलीकडे निघाल्या होत्या. प्रतापरावांच्या खोलीचे दार नुसतेच लोटलेले होते. धक्का देताच ते उघडले. नाईट लॅम्पच्या प्रकाशात कृष्णाला त्या दोघांच्याही हातात असलेल्या पिस्तुली स्पष्टपणे दिसल्या. एका क्षणासाठी त्याच्या काळजात सर्र झालं, पण दुसऱ्या क्षणी कसल्या तरी अमंगल विचाराने तो थरारला. अप्पा असे ओरडत शेजारचे लाकूड घेऊन तो अप्पांच्या खोलीकडे धावत सुटला. कृष्णाच्या आरोळी सोबतच क्षणात सरंजामे बंगल्याचे लाईट पटापट लागले. काही क्षणात सगळीकडे लख्ख प्रकाश पडला. प्रतापरावांच्या खोलीचे दार उघडत आत जाणाऱ्या 2 सावल्या दचकल्या. कृष्णाने एकाच्या हातावर लाकूड फेकून मारले, पण ते त्याच्या पायाला लागून तिथेच पडले. तोपर्यंत आता कौतिक, विठोबा, शामली, नेहा, नव्याने ठेवलेला नोकर सदा सारे तिथे पोहोचले. प्रतापराव पण उठले. काही क्षण कुणालाही काय होतंय काहीच कळेना. समोर तोंडावर कपडा गुंडाळलेले 2 मारेकरी उभे होते. दोघांच्याही हातात पिस्तुली होत्या. त्यातील एकाने पिस्तूल रोखत साऱ्यांना एका ठिकाणी उभं केलं, तर एक प्रतापरावांच्या कानावर पिस्तूल रोखून उभा होता. एक मारेकरी पुढे होत बोलला, देखो, अपन को सिर्फ इस बुड्ढे को टपकाने का पैसा मिला है. तुम लोग शानपति ना दिखाओ तो अच्छा, समझे ना? हुशियारी नाही. असं म्हणत फुलदानाकडे सरकणाऱ्या कौतिकला त्याने एक जोरदार ठोसा लगावला. कौतिक धडपडतच दूरवर जाऊन पडला. तोच त्या मारेकऱ्याची नजर नेहावर गेली. एक क्षण तो चकित झाला, पण लगेच सावरला आणि म्हणाला, ए बाई, अरे तू तो डॉक्टर है ना? अरे तू तो वो वड़गांव के दवाखाने में थी ना, फिर यहाँ कैसे? पुरती भीतीने गारठलेल्या नेहाने उत्तर दिले, ये मेरा ससुराल है. तसा तो दात विचकट बोलला, अच्छा हुआ तू अभीच मिली, पता नहीं तो. तेवढ्यात दुसरा मारेकरी बोलला, इस्माइल, अरे बातें मत कर, बुड्ढे को टपकाते और निकलते हैं. ठीक है, एक काम कर, तेरी पिस्तौल भी मुझे दे. तू गाड़ी स्टार्ट कर, मैं इसे टपका के आया. तो दुसरा मारेकरी जाताच
पहिल्या मारेकऱ्याने नेहाला जवळ यायचा इशारा केला. नेहाने कृष्णाचा हात गच्च धरला होता. दोघेही पुढे आले. तो मारेकरी नेहाच्या कानात काहीतरी फुसफुसला. पुढे 2च मिनिटं गेली आणि ठाय ठाय असा 2 वेळा आवाज झाला. सोबतच कृष्णा, कौतिक असं म्हणत प्रतापरावांची किंकाळी अंधार चिरत गेली. दोन्ही मारेकरी आले तसेच निघून गेले. गावाबाहेरच्या एका फार्म हाऊसवर 3 व्यक्ती अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. इस्माईलने त्या म्हाताऱ्याला मारले, मग पेपरमध्ये बातमी कशी नाही? त्या सरंजामीच्या बंगल्यात मातम कसं नाही? इस्माईलने स्वतः मारले, मग सारे शांत कसे? चायला फक्त 1-2दा तो इन्स्पेक्टर, बस त्याची जीभ तेवढी दिसली, काहीच कळत नव्हतं. खबऱ्यांना पण थांग लागत नाही. सारे कसे शांत होते. 2 आठवड्यांनी कृष्णाला एक फोन आला. अगला टारगेट तुम्हारा बच्चा होगा, बचा सको तो बचा लो. त्यानंतर 2 पोलीस कायम सरंजामींच्या बंगल्यावर दिसू लागले. एक दिवस नेहा वसंतला घेऊन गुलाब बागेत बसली होती. पोलीस वरांड्यात बसून जेवत होते. तोच एक गोळी सू सू करत आली आणि शेजारी बसलेल्या वसंतला भेदून गेली. नेहाने जोरात किंकाळी फोडली. घरातील सारे गोळा झाले. गुलाब बागेतच एक खड्डा खोदून पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले एक शव पुरण्यात आले. शव पुरून पुन्हा सारे वापस गेले आणि आपापल्या कामाला लागले. सरंजामींच्या बंगल्यावर स्मशान शांतता पसरली. इकडे फार्म हाऊसवर ते तिघे मात्र पुन्हा अस्वस्थ झाले. खबरी बोलला त्यानुसार दफनविधी तर झाला. अरे पण मग पुन्हा इतकी शांतता कशी? ही माणसे कुठल्या मातीची बनली आहे? दुःखाने यांचा ऊर फाटत कसा नाही? कुणी यांना भेटायला का आले नाही? काहीच कळत नव्हते. एक दिवस कृष्णाला एक फोन आला. सब मरेंगे, ये अस्पताल मुर्दा घर बनेगा. कृष्णाने लागलीच इन्स्पेक्टर काटेंना बोलावून घेतली. चौकशी फोन हा हॉस्पिटलमधूनच आल्याचे स्पष्ट झाले. कृष्णाची चिंता अधिकच वाढली. एक दिवस कृष्णा इन्स्पेक्टर काटेंसोबत काही सल्लामसलत करत होता. तोच त्यांचे लक्ष बराच वेळपासून दारावर उभ्या असलेल्या डॉक्टर विकासकडे गेले. विकास, अरे ये ना, काय विशेष? कृष्णाने प्रश्न केला. पण हा इसम एवढा वेळ उभा राहून आपले बोलणे ऐकतोय हे इन्स्पेक्टर काटेंना मात्र मुळीच आवडले नव्हते. कृष्णाने ते ओळखले आणि इन्स्पेक्टर काटेंचा समज दूर केला. त्यांना विकास किती विश्वासू आहे ते सांगितले. विकास कृष्णाला काही बोलणार तोच इन्स्पेक्टर काटेंना बघून तो गोंधळला. ते त्याच्याचकडे नजर रोखून बघत होते. सर, काही महत्वाचे बोलत असाल तर मी नंतर येतो, तो कृष्णाला म्हणाला. अरे हरकत नाही, हे माझे चांगले मित्र आहेत, तू बोल. सर, मला माहिती आहे तुम्ही सध्या दुःखात आहात, पण मला आठवडाभर सुट्टी हवी होती. थोडं अर्जंट काम आहे गावाकडे. अरे हरकत नाही, जा की मग.
हां, तुझं काम मात्र तेवढं डॉक्टर शाजी यांना सोपवून जा. केव्हा निघतोय? शक्यतो उद्याच. ठीक आहे, काळजी घे, असं कृष्णाने म्हणताच ओके सर असं म्हणून विकास बाहेर पडणार तोच तो पुन्हा फिरला. सर, अजून एक सांगायचे होते. हां, बोल ना. एक क्षण विकासने इन्स्पेक्टर काटेंकडे बघितले. सर, ते नव्याने आलेले डॉक्टर रवी आहेत ना, त्यांचं वागणं काही ठीक नाही. कायम त्यांची उसखाउसकी सुरू असते. मी दोनदा रागावलो, पण तरीही काल तर त्यांनी त्या वार्ड नंबर 4 मधील अशफाक पेशंट सोबतच वाद घातला. एक तर त्यांना कळत काहीच नाही, पण लुडबुड मात्र सगळीकडे सुरू असते. ओके, तू जा विकास, मी बघतो डॉक्टर रवींकडे. विकास निघून गेला. तसे इन्स्पेक्टर काटे कृष्णाला म्हणाले, जे काही तुमच्या घरी घडले त्याबाबत तुम्ही कुणाकडे किंवा घरच्यांनी कुठे वाच्यता तर केली नाही ना? नाही, शक्यच नाही इन्स्पेक्टर, कृष्णा म्हणाला. ओके, मी निघतो. काही वाटले तर जरूर सांगा, असं म्हणून इन्स्पेक्टर काटे निघाले. तितक्यात कृष्णाचा फोन वाजला. फोन नेहाचा होता. कृष्णा, अशफाकला छातीत वेदना होत आहेत. अरे, त्याला एक्सरे काढायला न्यावं लागेल. ओके, मी आलोच. कृष्णाने लागलीच कौतिकला फोन लावला. दादा, अशफाकला एक्सरे काढायला न्यायचे. ओके कृष्णा, मी 15 मिनिटात माझी व्यवस्था लावतो, तू ये. एक्सरे रूममध्ये कृष्णा, कौतिक, नेहा तिघेही जमलेले होते. कृष्णाने अशफाकच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसून बोलला, बोल अशफाक उर्फ इस्माईल, काय खबर आहे? सर, वो पीटर है ना, प्लम्बर बन के आएगा दोपहर को. आज सुबह ही जो पाइप लीकेज हुआ वो मैंने किया. पीटर दुरुस्त करने आएगा और उस बहाने टैंक में जहर डालेगा. सॉल्यूशन सूखने के बाद वॉल चालू करना, ऐसा बोल के वो निकल जाएगा. वो पानी बाद में जो भी पिएगा सीधा ऊपर. बाप रे, नेहाला अक्षरशः घाम फुटला. येऊ दे साल्याला, आल्या आल्याच असा धुतो ना आणि देतो पोलिसांकडे सोपवून. कौतिक रागाने बोलला. नाही नाही दादा, असं केल्याने त्याला रंगे हात पकडता येणार नाही. आणि तो आणि इस्माईल कुणाच्या सांगण्यावरून हे करतायत हे आपल्याला कधीच समजणार नाही. सर, आप बराबर बोल रहे हो. मेरी भी बात सिर्फ फोन पर होती है, वो भी हमेशा नया नंबर होता है या फिर कोई अनजान आदमी चिट्ठी लाकर देता है. मैं तो सिर्फ पीटर को ही जानता हूं. ओके, कृष्णाच्या डोक्यात एक प्लान आलं आणि त्याने इन्स्पेक्टर काटेंना फोन लावला. फोन लावून झाल्यानंतर कौतिककडे बघून म्हणाला, कौतिकदा, तुम्ही आपल्या CCTV कॅमेऱ्याचे सगळे फोकस आपल्या मेन रूटवर करा. डॉक्टर विकासला नवीन कॅमेरे पाण्याच्या टँकवर लावायला सांगा. ओके, असं म्हणत कौतिक निघाला. दुपारी 4च्या सुमारास एक प्लंबर सरंजामे हॉस्पिटलमध्ये आला. सिक्युरिटीनी त्याची कसून तपासणी केली. कौतिक कंट्रोल रूममध्ये बसून हे सारे बघत होतं. अशफाक उर्फ इस्माईलच्या रूम समोरून जाताना त्याने एका नजरेनेच त्याला इशारा केला. 2 सिक्युरिटी त्याच्या सोबत होते. तो फुटलेल्या पाईपजवळ गेला.
वॉल बंद करायला तो टँकवर चढणार, तोच सेक्युरिटीनी त्याला थांबवले आणि स्वतःच वरच्या गच्चीवर जाऊन वॉल बंद करून येतो म्हणून सांगितले. प्लंबरचा नाईलाज झाला. त्याने 2-3 वेळा टँकजवळ जायचा प्रयत्न केला, पण सेक्युरिटीनी जाऊ दिलेच नाही. शेवटी एक नवीन पाईप बसवून तो निघून गेला. कंट्रोल रूममध्ये बसून कृष्णा, कौतिक, इन्स्पेक्टर काटे या साऱ्या गोष्टी बारकाईने बघत होते. तोच इन्स्पेक्टर काटेंना एक फोन आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तू एक काम कर, कंट्रोल रूममध्ये घेऊन ये साल्याला. नाही, एक काम कर, तू त्याला मीटिंग रूममध्येच ने, आम्ही तिथेच आलो. इन्स्पेक्टर काटेंनी फोनवर कोणाला तरी सांगितले आणि वळून कृष्णाला म्हणाले, चला डॉक्टर, तुमच्यासाठी छान सरप्राईज आहे. इकडे मीटिंग रूममध्ये डॉक्टर रवी आणि डॉक्टर विकास यांच्यात झटापट सुरू होती. इन्स्पेक्टर काटेंनी आज जातात त्यातील एका डॉक्टरच्या खनखन कानशिलात भडकावली. हरामखोर, भाळखाऊ डॉक्टर होता ना रे तू? लोकांना मारायचे की वाचवायचे? तू चल भडव्या, पोलीस स्टेशनमध्ये तुला कसा सोलतो बघ. कृष्णा आणि कौतिकला काय होतंय हेच कळेना. इन्स्पेक्टर, हा काय प्रकार आहे? आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन तुम्ही आमच्याच डॉक्टरवर संशय घेताय? अहो, तुमचं नक्की काहीतरी चुकतंय. डॉक्टर, माझे नाही, तुमचा अंदाज चुकलाय. विश्वासघात झालाय तुमचा. बोला. आता डॉक्टर रवी उर्फ सब इन्स्पेक्टर रविकांत कदम, सांगा काय घडतंय ते. यस सर, तुमच्या सांगण्यानुसार माझी डॉक्टर विकास यांच्यावर पाळत होतीच. गंमत तर ही होती की हे दोघेही म्हणजे डॉक्टर विकास आणि इस्माईल एकाच बॉससाठी काम करत होते, तरीही यांना याची खबर नव्हती. पीटर या दोघांशीही संपर्क ठेवून होता, पण त्याने या दोघांनाही भणक लागू दिली नाही. आज पीटरचा प्लान 1 फेल होताच त्यांनी प्लान 2 वर काम सुरू केलं. पीटरला टँकमध्ये विष टाकणे शक्य नाही हे बघून डॉक्टर विकासने ते काम स्वतःकडे घेतले. साऱ्यांचे लक्ष पीटरकडे आहे बघून स्वतः टँकवर चढले, CCTV झाकले, आत विष ओतले आणि माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड झाले. कृष्णा, कौतिक, नेहा, शामली, विठू सारे पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर काटेंच्या दालनात उभे होते. एका कोठडीत डॉक्टर विकास आणि पीटरला डांबण्यात आले होते. इतक्यात इन्स्पेक्टर काटेंनी आदेश दिला, घेऊन या रे साऱ्यांना. हवालदार निघाले. काही मिनिटातच 3 आरोपी काळी फडकी गुंडाळून त्यांच्यासमोर उभे करण्यात आली होती. इन्स्पेक्टर काटेंनी इशारा करताच एकाच्या तोंडावरचा कपडा काढण्यात आला आणि विठोबा आश्चर्याने ओरडलाच, सावकार, धनाजी तुम्ही? दुसऱ्या आरोपीच्या चेहऱ्यावरचा कपडा काढण्यात आला तशी नेहा किंचाळलीच, दादा तू? आणि तिला अक्षरशः भोवळ आली, पण कृष्णाने सावरले. तिसऱ्या आरोपीच्या चेहऱ्यावरचा कपडा काढण्यात आला तसा कृष्णा चमकून बोलला, डॉक्टर तनेजा, यू? व्हाय? सारेच बोलतील डॉक्टर, जरा दमाने घ्या. सब इन्स्पेक्टर रविकांत. इन्स्पेक्टर काटे सब इन्स्पेक्टर रविकांतला म्हणाले, चला जरा यांना पण सरप्राईज देऊया की. बोलवा त्यांना. तसे सारे दाराकडे बघायला लागले. दारातून डौलदार चालीने काठी टेकवत आणि मिशांना पीळ देत प्रतापराव येत होते. त्यांच्या मागेच इस्माईल होता
आणि इस्माईलच्या हातात वसंत. प्रतापरावांना आणि वसंतला बघताच धनाजी रमेशसहित सारेच आश्चर्याने डोळे विस्फारून बघायला लागले. नेहाने पुढे होत वसंतला घेतले आणि त्याला कवटाळून त्याच्या चेहऱ्यावर चुंबनांचा वर्षाव केला. धनाजी किंचाळत बोलला, इस्माईल, दगाबाज, विश्वासघातकी, तुला सोडणार नाही. का दगा दिलास तू? इस्माईल हसत बोलला, इंसानियत की वजह से. 2 साल पहले की बात है. सारा शहर बाढ़ में डूबा था. हमारी बेगम के दिन पूरे हो गए थे. उसे दर्द शुरू हो गया था. कोई डॉक्टर हमारी बस्ती तक भी आने को तैयार नहीं था. ऐसे वक्त डॉक्टर नेहा बाढ़ में मुश्किलों का सामना करते हुए हमारे झोपड़े तक पहुंची और हमारी बेगम और बच्चे की जान बचाई. अरे हमारे लिए तो ये खुदा है. फिर उन्हें दुख हो ऐसा काम कैसे कर सकता था? इसीलिए ना तो मैंने इनके ससुर जी पर गोली चलाई, ना इनके बच्चे पर, लेकिन हाँ, उसे कैसे बचाने का इसका प्लान जरूर बताया. हॉस्पिटल की सारी बातें पीटर को बताने के लिए मैं हॉस्पिटल में दाखिल हुआ, लेकिन मैं कृष्णा और कौतिक साहब को इनके प्लान की सारी जानकारी देता रहा. ठीक है, ठीक आहे डॉक्टर, आता आपण पीटरकडे बघूया. इन्स्पेक्टर रविकांत, जरा पीटरला घेऊन या. इंस्पेक्टर काटेंनी हुकुम सोडला. सर, सर मेरा गलती नहीं, मुझे कुछ पता नहीं, मैंने कुछ नहीं किया, बेवजह मुझे इसमें घसीटा जा रहा है. तेव्हाच सब इन्स्पेक्टर रविकांतची जोरदार झापड त्याच्या कानशिलात बसली. फाळ खाऊ, आता बघतो नीट का तुडव तुला इथंच. गालावर उमटलेल्या 5 बोटांवरून हात फिरवत पीटर बोलला, सांगतो, सगळं सांगतो, पण प्लीज मारू नका. तुरुंगात माझी भेट धनाजींसोबत झाली. प्रतापरावांमुळे त्यांची सावकारी बुडाली होती. तुरुंगवास मिळाला. त्यांना त्याचा पूर्ण वचपा काढायचा होता. त्यांनी सगळी माहिती काढली तेव्हा त्यांना नेहाचा भाऊ मिळाला. नेहा घर सोडून निघून गेल्यावर रसिक सेठने त्याला मदत करणे बंद केले होते. त्यामुळे त्याचा बिझनेस पण डुबायला लागला होता. त्यांना साथ मिळाली डॉक्टर तनेजांची. वासंती इस्पितळ फार थोड्या वेळात प्रचंड नावारूपाला आले. ते त्यांना बघवत नव्हते. त्यांच्या इस्पितळात पेशंट येणे जवळपास बंद झाले होते. त्यांनी मोठे आमिष देऊन या कटात डॉक्टर विकासला सामील करून घेतले. सारे सुरळीत सुरू होते. जसे ठरले तसेच होणार होते. पण या इस्माईलमुळे सगळा घोळ झाला. इस्माईल पुढे होत कृष्णा बोलला, आज तुझ्यामुळे अप्पा, वसंता आणि कित्येक पेशंटचे जीव वाचले. आमची गुलाबबाग उद्ध्वस्त होता होता राहिली. आमचा सुरक्षा रक्षक म्हणून यापुढे काम बघशील, करशील या गुलाबबागेचे रक्षण? साहबजी मरते दम तक असे म्हणत इस्माईल कृष्णाच्या पायाला धरून रडायला लागला. कृष्णाने त्याला उभे केले आणि मिठी मारली. प्रतापराव पुढे झाले. त्यांनी कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवले आणि बोलले, कृष्णा बेटा, तू धन्य आहेस. अरे, जो जीव घ्यायला आला होता त्याला त्याच जीवांचे रक्षण करण्यापुरते तू बदलवले. तू धन्य आहेस मुला, धन्य आहेस. आणि तू असताना आपल्या गुलाबबागेला काहीच होणार नाही असा विश्वास सुद्धा आहे. धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा अपेक्षित आहेच.